काय सांगतोस काय? हे हे समजा खरं आहे? अव शपथ घेऊन सांगतो, हे जर खोटं असेल ना तर रात व्हायच्याल तुम्ही गचकाल. काहीतरी घे त्याला मारायला. मला मारतो? चुकलो. अव खरं नसल तर टाळक्यावर एक केस बी शिल्लक राहणार नाही. कोणाच्या टाळक्यावर? माझ्या मेला आहेत कुठे शिल्लक राहायला? मी गचकल. एवढं बोलतो म्हणजे खरं आहे? अहो खरंच आहे. म्हणजे पांडवा खरंच बायको घेऊन आला? हा. मला वाटलं सुखादम देतोय. सुखादम देतो वय, गेला आणि घेऊन बी आला. बघा ना, जे यासनी जमलं नाही ते त्यांना करून बी दाखवलं. हा, अरे त्याला दम पाहिजे, दम. नाहीतर हे हिथच बसलं हात चोळत. जेव्हा काका बोलतो तेव्हा ढग गरजतो. नाही पांड्याला पळता भुई थोडी करून सोडलं ना तर काका नाव नाही सांगणार. कधी 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 मी म्हणते तो घरात आल्यावर अहो जावा, तो येशीत यायच्या आधी त्याला चांगला आपला दम दावा. अरे जेव्हा काका बोलतो तेव्हा बैल डिरकतो. नाही त्याच्या हातात हातकड्या टाकल्या जो काका नाव नाही सांगणार. अंगासा असं डरकायचं बघ. धडक. चला आपण पोलीस स्टेशनला जाऊया. चला होई, पोलीस स्टेशनला कशाला? पोलिसांना सांगू या पांड्यानं दूर ते भाग काय हो केलं? दुरी ते भाग द्विभार्या प्रतिबंधक कायदा. म्हणून तू चल, अडकलो तर मध्ये बोल. चला. काय करताय? असं काय करताय? पोलीस आणि काका त्यांच्या बाजूला भरून काय करतोय? आणि काकी पण बेड्या. नमस्कार इन्स्पेक्टर साहेब. कसं काय? आज स्वतः जातीने हजर माझ्या स्वागताला पोलीस लोकांना घेऊन. काय गावात आज काय कामधंदा? बेड्या ठोकाय ना. नाही बेड्या कशाला, एक लग्नाची बेडी खूप. ओ काका वाचवा मला. हे काय म्हणते? वाचवा काय? ज्या तुला सांगितलं दुसरी बायको करू नकोस तेव्हा ऐकलं नाही माझं. अरे घरात सोन्याचा कमळ असताना हा धोतरा घेऊन आलास. जा जा तुरुंगात जा आणि बस खडी फोडत. ओके बेड्या ना. ओ साहेब, माझी काही चुकी नाही हो. या गावकऱ्यांनी मला भरीला पाडलं. शट अप. तुला बेड्या ठोक म्हटलं ना. सर हात पुढं करा. तुम्ही केलाय ना पुढं? माझा होय. बर थांबा. माझ्या नवऱ्याला बेडी ठोकायची नाही. ओ बाई, तुमच्या नवऱ्यानं कायदा मोडलाय. पहिली असताना दुसरी केलीये. तीही तिची संमती नसताना. माझी याला कायदेशीर संमती हाय. हे माझं प्रतिज्ञापत्र सकाळीच कोर्टात हजर केले. तुमची संमती असेल तर आमचा प्रॉब्लेमच मिटलाय. चला रे. आणि हो, ऑल दी बेस्ट. थँक्यू. वाचलो. तुम्हाला खरं सांगतो, माझी पहिली बायको खरंच प्रेमळ आहे, पण दुसरी जास्त. पहिली आहेच म्हणा. फुटबॉल खेळते का काय? ही काय लात मारण्याची पद्धत झाली? उद्या माझं कंबरड मला सांभाळलं पाहिजे. बोलण्याची एक पद्धत आहे. वय का कमळे, तुझी सवतच नव्हती? मग एवढं का कौतुक चाललंय? आता सवत असेल तुम्हाला. माझी तर बहीणच आहे ती, आणि मी नाही करायचं तर कोणी करायचं तिचं? असं का?
नाही म्हटलं असंच टिकवा शेवटपर्यंत. बघालच तुम्ही घोडं मैदान लांब नाही म्हणलं. लगाम ठेव हातात, नाही तर बसाल मग आपल्याला लात कशी मारली बघितलं ना व. अरे काय समजतात का हे लोक? अरे काका बोललं म्हणजे आग लागते, काका बोललं म्हणजे चंद्राची सावली सूर्यावर पडते, काका बोललं म्हणजे डोक टाक्यात दगड पडतो, हा डोकं ठेचलं जातं सरड्याचं. हा नको नको मला असं ना दुसरं लगीन केलं. कमळीने ऐन वेळेला आपली जबानी फिरवली. अरे बेड्या पडल्या असल्या माझ्या हातात बेड्या. कमळे हा काका म्हणजे काय वाटलं काय? अरे काका म्हणजे बाबळीची गाठ, काका म्हणजे बाबळीचा डिंग, काका म्हणजे बाबळीचा काटा. बाबळीचा काटा. पण बा हा काटा तुझ्या संसारात चलत राहील. तुला वारस होऊ देणार नाही म्हणजे नाही. बर का मंडळी, कमळा वहिनीने मनाचा मोठेपणा दाखवला म्हणून कोंबडा वाचला, पांडवा वाचला. हाय बरोबर बरोबर आहे. नाहीतर केव्हाच पोचला असता तो खडी फोडायला तुरुंगात. कशाला होतंय भांडण? हा, असं काय बोल नकोस, असं काय बोल नकोस तू. का बोल नकोस? का म्हणजे काय? अरे भांडण भांडण ते भांडण. अरे आज नाही झालं भांडण तर उद्या होणार, उद्या नाही झालं तर परवा होणार, परवा नाही झालं तर ठरवा होणार. अनुभव आला यांना. हो शंकरराव, हे म्हणजे कसं माहिती का? कसं? लेख नाही तर नेसून लिहून घ्यावं आणि सून नाही तर खाऊन पिऊन घ्यावं. पण हिथं म्हणजे कसं, लेख बी नाही सून बी नाही, आली ती कोण कोण सवत. म्हणजे कसं माहिती का, एक ब्लेड आणि 2 दाढ्या. अहो सौतीन कालागती मनची ती बादरून चालले काय. हो, यंदाचा पावसाळा काढताय ना व. जेवू नका, काय काळजी करू नका. रात्री अपरात्री तुम्हाला त्रास देत नाही. माझा आहे का, माझा आहे का? अरे मर्दानो, एका महिन्यात 2 तलवारी राहतील काय? 2 तलवारी एका महिन्यात राहतील नाही. परंपरा आहे आपली. अरे हिच्याच बघा तेच सांगतोय मी. याचा अर्थ पहिली शेर सव्वा शेर आणि नवरा पावशेर. कमळा, हे कमळा. काका इकडे हिरीकडं. अरे तिकडे होय. मी आपलं तिकडे शोधतोय. काय म्हणतो, कसं आहे? बरं बरं आहे. आहे ना? नाही नवरदेव कालपासून दिसलं नाही. ते मालकीणी संघ गेले देवदर्शनाला. होय बरं. नाही काल तू पण आली नाहीस होय. म्हणून म्हटलं आपणच डोकं यावं. चल येतो मी. सकू तिथे वाट बसणार ना माझी. घ्या सकू म्हटल्यावर सकू आज काय आणलं डब्यात ना? आणलंय आपलं असं. तुम्हाला काय करायचं? तरी आम्ही ओळखलं. आ? अळूवडी असणार. कमळाला आवडते ना? बरोबर. खरंच एकदम ओळखलं. कमळीसाठी आणलंय. एकदम खाऊ नका, पोट फुगल एक का. काय ग, घरची मालकीन दिसत नाही डोळ्यात की काय म्हणायचं तुझं? का? आता हे मालकीन नाही तर काय दाशी वाटली होय? काहीतरी आपले प्रश्न असतात तुझे. त्या मसऱ्यावाने बिन चुकल्या वाटेन जायचं म्हणजे ती मालकीन. अहो तिचं नावच मालकीन हाय. पण मालकीन म्हणून का ती मालकीन होय? नाहीत आपल्या पांडूनं दुसरं लगीन केलं, पण आपली खरी मालकीन हीच. काहीतरीच काय बोलताय? हे बघा, मी आपली खरी बोलणारे हाय. जे हाय ते हाय. आता हे बघा, उद्या जर तिला लेकरू बाद झालं तर घरची खरी मालकीन कोण? खरी मालकीन कोण? नाही सांगा, तुम्ही सांगा. ती. ती. मग दासी कोण? घरची धुणी भांडी कोण करणार? गाय गोठा कोण करणार? का म्हणून? तरीचं पोट पाणी पिकलं नाही म्हणून. नाही दोघच काहीतरी बोलू नकस. काहीतरीच नाही बोलत. आवाजान रीत आहे. इथं गर्दीचं युग आहे. गर्दीचं कौतुक होतंय. आता बघा, जिथं पोट पाणी पिक तीच दागिना नवाक. जीवा अंजुटीनी पुत्री तिचा हलकाई कुत्री. आमचा पांड्या तसं नाही हो. तसं नाही, मी कुठे म्हणते तसं. पण मी आपलं सांगितलं. नाही तू म्हणते ते पण खरं आहे. पुरुषाची जात
समजा पांड्या फिरला तर हा असं बरं फिराल जर त्यानं माझ्या कमीकडे डोळा वाकडा करून बघितलं ना तर मी त्याला सोडणार नाही. माझं मी नाव सकू आहे सकू. मग काय तर बया येतो आम्ही आता. चल येतो हा बाबा. पण काय समजा खरं निघालं तर असं कसं होईल कसं असं जाऊ नये पण माझ्या मनात आलं तुला सांगितलं.